ठिकाणी गोपालवासी पाहतात आणि म्हणतात, बाप रे कृष्णा, तुझ्या फक्त करंगळीवरती गोवर्धन धारण झालाय. गोवर्धन फक्त करंगळीवरती धारण झाल्यामुळे सगळे गोपालवासी म्हणतात, बाप रे कृष्णा, हे गजब केलंय बाबा. अरे एवढा मोठा डोंगर तू करंगळीवरती कसं काय घेऊ शकतो. सगळे पोरं होते ना खालचे, जेवढे गोपाल होते ना, ते गोपाल काय म्हणले माहित आहे? ते गोपाल म्हणले, कृष्णा आम्ही काट्या लावल्यात म्हणून डोंगर त्या ठिकाणी उचलला गेलाय. कृष्णा म्हणला, मग मी थोडी करंगळी खाली करतो. थोडी करंगळी मी खाली करतो. जशी करंगळी खाली करायला सुरुवात केली तसं गोवर्धन खाली खाली यायला सुरुवात झाला. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे दोन्ही पण चालू द्या आजच्या दिवस. आपल्याकडे वेळ कमी आहे, लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला कृष्ण कन्हैयाने त्या ठिकाणी करंगळी खाली घ्यायला सुरुवात केली, आपोआप गोवर्धन खाली खाली यायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आता मात्र लक्षात आलं, बापरे कृष्णा, तुझ्याशिवाय नाही होणार बाबा, तुझ्याशिवाय नाही होणार. तू त्या ठिकाणी ती करंगळी जी लावली ना ती तशीच लावून धर, अन्यथा आपण सगळे दबून जाऊ. इंद्र शरण आला. इंद्राने पाहिलं की त्या ठिकाणी भगवंताने गोवर्धन धारण केलाय. जडाला त्या ठिकाणी या जड असलेल्या पर्वताला भगवंताने डोक्यावरती धारण केलंय. आता काय करायचं महाराज? ज्या वेळेला इंद्राने पाहिलं, इंद्र भगवाने शरण आला आणि त्या ठिकाणी भगवंताने त्याला सुद्धा त्या ठिकाणी एका प्रकारे माफ केलं आणि सांगितलं की इंद्रा, तुझा प्रकोप आम्हाला कळतोय, परंतु हे बघ, तू त्या ठिकाणी अहंकारी झाला होता आणि या गोपालवासियांनी सुद्धा तुझी पूजा का करावी रे? अरे एवढी मोठी त्या ठिकाणी तुझ्यावरची असलेली निष्ठा आहे त्यांची. तू पर्जन्य त्या ठिकाणी करणारी देवता जरी असला तरी तू त्या ठिकाणी विना अपेक्षासह, विना त्या ठिकाणी उपचारासह तू आमच्यावरती पर्जन्यमान केलं पाहिजे. हा तुझा न्याय आहे, हा तुझा धर्म आहे. इंद्राला धर्म त्या ठिकाणी धर्माची धर्मनीती सांगितली आणि त्याच्यावरती कृपा केली. भगवंताने अशी गोवर्धनाची लीला केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे त्या ठिकाणी गोवर्धनाची अत्यंत प्रेम भावाने सर्वांनी पूजा केली आणि महाराज गोवर्धन भगवान प्रसन्न झालेले आहेत. आता मात्र त्या ठिकाणी गोपिकांनी त्याच दिवशी गोवर्धनाच्या खाली भगवंताने करंगळी धारण करून जसा उभा होता त्याच वेळेला सर्व गोपिकांनी सांगितलं की हे बघ कृष्णा, आता तू एवढा सुंदर दिसतोय करंगळी धारण करून, एवढा सुंदर दिसतोय, एवढा सुंदर दिसतोय. आम्हाला तुझ्या रूपाचं वर्णन करता येत नाही, पण आमची इच्छा आहे, आमची तृष्णा आहे की कृष्णा, तू आमच्या बरोबर महाराज केला पाहिजे. आम्ही कात्यायनीचं व्रत धारण करू, आम्ही भवानीला, आदिशक्ती आदी भवानीला त्या ठिकाणी प्रार्थना करू आणि त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी कात्यायनीचं व्रत धारण करून आम्ही वृंदावनामध्ये तुझी वाट पाहू. त्या दिवशी तू आमच्याकरता ये आणि आमच्याबरोबर महाराज कर. देव डोंगर उचलत असताना त्या दिवशी त्या ठिकाणी गोपिकांनी त्याच दिवशी भगवंताकडून वचन घेतलं. कृष्ण कन्हैयाने होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज वृंदावनामध्ये कात्यायनीचं व्रत करून त्या ठिकाणी गोपिका सर्व गोपिका सर्व त्या ठिकाणी गोपिका नटून थटून कृष्ण कन्हैयाची वाट पाहू लागल्या. जसे तुम्ही आता फक्त मान्यवरांची वाट पाहू लागले. लक्ष द्या. सर्व गोपिका म्हटल्या, कृष्ण कन्हैया, तू आमच्या बरोबर महाराज केला पाहिजे. आणि त्या महाराष्ट्राकरता आचारसंहिता आहे. फक्त गोकुळातलीच आणि त्या ठिकाणी वृंदावनातलीच गवळण तिथपर्यंत जाईल आणि तीच त्या ठिकाणी भगवंताबरोबर महाराज करेल. ठरल्याप्रमाणे भगवंताने त्या दिवशी ठरवलं होतं. भगवंताने बासरीचा नाद करायला सुरुवात केली. पहिली देवानं बासरी ज्यावेळेला त्या ठिकाणी धारण केली ती वृंदावनामध्ये धारण केली. सप्तसूर वाजवले देवाने आणि सप्तसूर वाजवत असताना माता सरस्वतीला त्या ठिकाणी नमन केलं आणि सांगितलं, माझ्या बासरीमध्ये सप्तसूर सोड. माझ्या या बासरीच्या निनादाने त्या गवळणींना कळालं पाहिजे की मी वृंदावनामध्ये इथे त्यांची वाट पाहतो आहे. म्हणून कृष्ण कन्हैयाने बासरीचा नाद सुरू केला. अजूनही ती बासरी वृंदावनामध्ये वाजते, पण ती ठराविकच लोकांना ऐकायला येते. त्याच्याकरता गोपी भाव लागतो. गोपी भाव हा स्त्री नाही आणि पुरुषही नाही, गोपी हा भाव आहे. गोपी नावाचा भाव आहे. टाकरखेडची गुलाबराव महाराज ज्यांनी स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घेतलं, स्वतःला उभा आयुष्यभर त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांची कन्या म्हणून घेतलं. हातामध्ये त्या ठिकाणी कंगण घालायचे, डोक्यामध्ये त्या ठिकाणी सिंदूर भरायचे आणि माऊली ज्ञानोबराच्या दरबारामध्ये ज्ञानेश कन्या म्हणून अंगावरती साडी परिधान करून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी माऊलींची सेवा करायचे. गोपी नावाचा भाव आहे. आम्ही गोपिकांना पाहिलं पण विकारी डोळ्याने.
आम्ही महाराष्ट्राकडे पाहिलं पण विकारी डोळ्याने. गोपी नावाचा भाव आहे, त्याला स्त्री म्हणता येत नाही, पुरुषही म्हणता येत नाही. तो सर्वोच्च सन्मानास पात्र असलेला भाव आहे, जो कृष्णाने त्यांचा केलेला सन्मान आहे. गुलाबराव महाराज एवढं त्या ठिकाणी नैष्टिक त्या ठिकाणी पाळायचे का त्या ठिकाणी स्त्रीचा जो धर्म आहे त्या धर्माला 4 दिवसाला त्या ठिकाणी बाजूला बसायचे. आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचे दोन्ही नेत्र त्या ठिकाणी नव्हते, दोन्ही नेत्र नाही गुलाबराव महाराजांना, आता ज्ञानेश्वरी वाचायची आणि ज्ञानेश्वरीची संपूर्ण त्या ठिकाणी संहिता मुखोद्गत त्या ठिकाणी त्या महात्म्याला होती. माऊली ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये अभिषेक चालला होता. अभिषेक चालू असताना त्या ठिकाणी गुलाबराव महाराज अंध आहेत, पण आजान वृक्षाखाली बसून त्या ठिकाणी पाहतात आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मण बुवांना सांगतात की ब्राह्मण बुवा, पुजारी बाबा हळूने पूजा करा, तुमच्या हातातली जी अंगठी आहे ती माझ्या माऊली ज्ञानोबाराच्या समाधीला टोचतीये बरं, तेवढी काढून त्या ठिकाणी अभिषेक करा. डोळे नाही गुलाबराव महाराजांना, तरी देखील हे पाहू शकतात. हा गोपी नावाचा भाव आहे. कथा ऐकत चला, पण कथेतले भाव घरी घेऊन जात जा. गोपिकांनी पाहिलं, कोणी त्या ठिकाणी संसारामध्ये व्यस्त होतं, कोणी त्या ठिकाणी गायीची धार काढत होतं, कोणी त्या ठिकाणी सणा सामर्जन करत होतं, कोणी आपल्या बालकाला मांडीवर घेऊन त्या ठिकाणी आपल्या बालकाला स्तनपान करत होतं. बासरीचा निनाद झाला आणि कृष्ण कन्हैयाच्या बासरीचा आवाज आला. एवढा आवाज ऐकून सर्व गवळणी तयार झाल्या आणि महाराज सर्व काम टाकून वृंदावनाच्या दिशेने निघाल्या. काय प्रसंग असेल, चला म्हणल्या बाई वृंदावनाला जाऊ. सर्व गोपिका एकमेकीला म्हणतायत, एकमेकीला आणि वृंदावनाला जाऊन त्या ठिकाणी त्या कृष्ण कन्हैयाला या डोळ्याने पाहू निघाल्या. महाराज ठरलेलं त्या ठिकाणी ठरलेली आचारसंहिता होती. रमण रीती अजून सुद्धा तिथे कधी वृंदावनला गेलात तर तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाईल. तिथल्या मातीमध्ये सुद्धा अजून सुद्धा कृष्णाचे रज आहे. ती माती एवढी अत्यंत पवित्र माती. त्या भूभागामध्ये त्या प्रणांगणामध्ये सुंदर असं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये त्या ठिकाणी महाराज करायचं ठरलेलं आहे. आता मात्र त्या ठिकाणी सर्व गोपिका एकत्र झालेल्या आहे, पण कृष्णा दिसत नाहीये. लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचा भाव आहे. देव दिसत नाही, मी त्या दिवशी बोलून आलो तुम्हाला, पण तो जाणवल्याशिवाय राहत नाही. एका आंधळ्या व्यक्तीला प्रश्न केला की बाबा तू देवळामध्ये जातोयस, तू भगवंताचं दर्शन करण्याकरता जातोयस, पण तुला डोळेच नाही, मग तू कशा करता त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातोय, कशा करता देवाकडे जायचं. गोपिका का देवाच्या त्या ठरलेल्या ठिकाणी वृंदावनाच्या ठिकाणी का गेल्या याची कारण आहेत. त्या आंधळ्या व्यक्तीला कोणीतरी प्रश्न केला की बाबा तू देवळाच्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन करणार आहे. पंढरपूरच्या बारीमध्ये लागला होता तो आंधळा. जात असताना सगळे लोक म्हणायचे आंधळा आहे, तू तुला दिसत नाही डोळ्याने, तरी तू देवाच्या दरबारात चालला, कशा करता कथेला यायचं, जरा बारीक ऐका. सगळे लोक त्याला म्हणायचे तुला देव दिसत नाही रे आंधळ्या, पण तू देवापर्यंत का जातो. त्यावेळेला त्या आंधळ्याने दिलेलं फार उत्तर सुंदर आहे. तो आंधळा व्यक्ती म्हणतो मी देवाच्या दरबारात चाललोय, भगवंताच्या समोर जाऊन उभा राहणार आहे, मी त्यांचं दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणून निघून जाणार आहे. अरे पण ठीक आहे, पण तू तिथं जाऊन तुला देव दिसणार नाही. तो म्हणला मला देवाने त्या ठिकाणी मी जावं आणि मी देवाला पाहावं, मी याच्याकरता मंदिरात नाही चाललो. मग मी गेल्याच्या नंतर मी त्याच्या दारात आलोय हे देवाला कळावं याच्याकरता मी मंदिरात चाललो. आम्ही कथेमध्ये का यावं. आई सुनील महाराज म्हणतात कथेला या म्हणून अजिबात येऊ नका. माझ्या ताईचा सन्मान करण्याकरता आणि या व्यासपीठाला ऐकण्याकरता या. बाकी कोणीच मोठं नाही दादा, कोणीच त्या ठिकाणी लहान नाही. या रे लहान थोर, या ती भलती नारी नर.
सगळ्यांना परवानगी होती, पण गोपी भावाला परवानगी होती, बाकी कोणालाच परवानगी नव्हती. हे कळालं शिवजींना. आदिदेव महादेव आणि आदिदेव महादेव म्हणले गोपी भावाला तिथे त्या ठिकाणी येण्याची आज्ञा आहे. म्हणून पार्वती, जर बजेट बसलं तर जाऊ आपण देवगावला, नाही का भाऊजी? वेळात वेळ काढून बजेट बसवलं तुम्ही. आज प्रचंड बिझी माणसं आहेत महाराज. शिवजी म्हणले जायला पाहिजे. कुठे? वृंदावनाला. मग कशाला? महाराज खेळायला. महाराज खेळायला. हा. पार्वती म्हणली माघ ना पुढं अंधूळ ना उड. कशाला जाता तिथं? तिथं फक्त स्त्रीला परवानगी आहे. पार्वतीला सुद्धा हा भाव कळाला नाही. आता मात्र त्या ठिकाणी भगवान म्हणतात, मग तू माझ्या बरोबर चल, आपण जोडीने जाऊ. शिवजी निघाले महाराज. पार्वती मात्या म्हणल्या, ऐका ऐका, असं नाही जाता येणार. म्हणले मग? त्याच्याकरता शृंगार करून जावं लागेल. कसा शृंगार करावा लागेल? देवगावच्या महिला कशा शृंगार करून आल्या होत्या काल परवा टवटवीत अत्यंत प्रसन्न जावं लागेल. असं तसं नाही, अंगावरती पूर्ण शृंगार करून त्या ठिकाणी साडी घालून आणि गोपी भाव प्रगट करून जावं लागेल. एक दिन ओ भोले भंडारी, एक दिन ओ भोले भंडारी, बनकर ब्रिज किनारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन ओ भोले भंडारी, बनकर ब्रिज किनारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। भाव ऐका ना, पार्वती जोडप आणि जोडप निघाला असताना हे जोडप अत्यंत सुंदर शृंगार करून निघालं. आदिदेव महादेवाने साडी घातली. भाऊ वरून गंगा होती ना, गंगा, त्या गंगेला सांगितलं आजच्या दिवस मला घुंगट घ्यायचा आहे, आजच्या दिवस सुट्टी. सर्प होता, सर्प, त्याला सांगितलं गपचीप बस आतमध्ये, बाहेर मुंडकं काढू नको, तोंड काढू नको. हा, मग सगळा शृंगार झाला, जटा मोकळ्या केल्या आणि महाराज साडी घालून शिवजी निघालेले आणि वृंदावनाच्या गेटवर येऊन पोहोचलेले आहे. माता पार्वती पुढे, शिवजी पाठीमागे. पार्वती भी मना के हारी, ना माने ते पुरारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। बड़े भाव से ताली बजाते हुए भोले भंडारी, ये हुई बात. चला आनंद घ्यायचा आणि उभं राहून आनंद घ्यायचा आहे. हरी बोल. चला वृंदावन. पार्वती से बोले भोले, पार्वती से बोले बोले, मैं भी चलूंगा तेरे संग में। राधा संग श्याम नाचे, राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में, मैं भी नाचूंगा तेरे संग में। रास रचेगा, रास रचेगा ब्रज में बारी, हमें दिखा दो प्यारी, ब्रज में आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। ले जाऊं अपने संग में,
श्याम के सिवा वहाँ पुरुष न जाए उस रास में हंसी करेगी ब्रज की नारी, मानो बात हमारी। वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। हर 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 महादेव, हर 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 लगा के गजरा पहन के साड़ी, चाल चले मतवाली। वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। के बिहारी लाल के जय, राधा रानी सरकार के जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जोर से बोलना पड़ेगा, ऐसा नहीं। अब तो महादेव जी भी आ चुके हैं, और जोर से बोलो। ये आले भाऊ देवगाव मध्ये कोणाच्या अंगात येऊ का नाही येऊ, आमच्या बाबाच्या अंगात आल्याशिवाय राहत नाही भाऊ देव। ऐका ना, देव कोणता माहित आहे? जो खरा देव आहे ना तो। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा एकदा। लय लोक जेवून येतात भाऊ, आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर टाळी वाजून, इथं आल्याच्या नंतर टाळी वाजून भजन करून नृत्य करून जिरवायचं असतं। आणि बाबा ते उत्तम करतात, म्हणून अजून सुद्धा सायकलवर प्रवास आहे। देवगाव ते घर सकाळी मगाशी सायकलवर भेटले, कमाल आहे। हो चले महाराज शिवजी आलेले आहेत, या आनंद घेण्याकरता आलेले आहेत। आणि आल्याच्या नंतर पाहिलं, लक्षात आलं, बाप रे, गोपिका सर्व आलेल्या आहेत। आणि त्या गोपिका पाहतात आणि महाराज नावं सांगितल्या जातात, एक एक गोपिकेची नावं घेतली जातात। तू कुठून आली आहे? सांगितलं मी गोकुळामधून आली आहे। तू कुठून आली आहे? म्हटले मी त्या ठिकाणी वृंदावनातून आली आहे, मी बरसाण्यावरून आली आहे। राधा नावाची गवळण आली आणि सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि सांगितलं, राधे कृष्णाला बोलव आणि महारासाला प्रारंभ कर। हे जोडपा आतमध्ये कसं बस घुसलं बाबा। सगळ्यांना सांगितलं लाईन मध्ये उभे राहा, सगळ्या गोपिका लाईन मध्ये उभ्या राहिल्या। कृष्ण कन्हैया झटदिशी झाडावरून खाली उतरले आणि सर्व गोपिकांच्या पुढे आले, सगळे लाईन मध्ये उभे राहिले। आणि कृष्ण कन्हैयाला माहित होतं, दाल में कुछ शंका, देवाला शंका आली की कोणीतरी त्याच्यामध्ये नवीन आहे, कोणीतरी जोडपं नवीन आहे। कृष्ण कन्हैयाने सांगितलं एका लाईनीत लागा, एका लाईनीत लागल्या सगळ्या गवळणी। कृष्ण कन्हैया वरून त्या ठिकाणी सर्वांची मुख पाहिली, घुंगट घेतलेलं होतं ना सर्व गोपिकांनी, लक्षात नाही आलं। आता मात्र त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया मोठे चतुर आहे। कृष्ण कन्हैया खाली बसले आणि खाली बसून सगळ्यांचे पाय पाहिले। सगळ्यांच्या पायामध्ये पैजण होते, पण एका गवळणीच्या पायात वाळा होता। त्या गवळणीच्या पायामध्ये वाळा पाहिला आणि महाराज कृष्ण कन्हैया म्हणले, चोर पकडला गेलाय म्हणले। आता इथपर्यंत गेले आणि गेल्याच्या नंतर म्हणले, शिवजी तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पहिलेच भोळे आणि अजून त्यातल्या त्यात भोळे, सगळं लपवता आलं पण पायातला वाळा नाही लपवता। मग आता काय करावं? महाराज बोलणं सुरू झालं, दोघांचा संवाद सुरू झाला। सांगितलं, हे बघा, एवढ्या मोठ्या सर्व गोपिकांमध्ये आता सर्व गोपिका मला पाहतील
आणि मला मारतील, मग इज्जत का सवाल आहे. थोडं त्या ठिकाणी काहीतरी कॉम्प्रोमाइज करा. सांगितलं तुम्ही मला अर्ध अंगाने स्त्री दिसताय आणि अर्ध अंगाने त्या ठिकाणी महादेव दिसताय. तुम्हाला माहित आहे ज्या दिवशी कृष्ण कन्हैया जवळ आला त्या दिवशी पार्वती अर्धी राहिली नाही. पार्वती अर्धी शिवजी मध्ये सामावून गेली आणि शिवजी पण अर्धे राहिले नाही. शिवजी पूर्ण दिसायचे, ज्यांना शिव पूर्ण दिसायचे त्या गोपिका, आणि ज्यांना त्या ठिकाणी शिव अर्ध नारी नटेश्वर दिसायचे ते कृष्णा. महाराज देवाने झट दिशी त्या ठिकाणी अर्ध नारी नटेश्वर भगवंताचं रूप घेतलं. अर्धी पार्वती आणि अर्धे महादेवजी. गणित कळाला कृष्ण कन्हैयाला. इकून पाहिलं तर महादेवजी, इकून पाहिलं तर पार्वती. आता काय करायचं. पहिलं रूप देवानं वृंदावनामध्ये धारण केलं आणि त्या ठिकाणी म्हणून तिथे महादेवजींना गोपेश्वर भगवान असं नाव पडलं. बोलिये गोपेश्वर भगवान की जय. महारासाला सुरुवात झाली. सांगितलं गोपेश्वर भगवान तुमच्या अंतकरणामध्ये गोपिकेचा भाव आहे म्हणून मी तुम्हाला या महारासामध्ये सम्मिलित करत आहे. महारासाची सुरुवात झाली. एक एक गोपिका आणि एक एक कृष्ण कन्हैया. महारासाची तयारी आणि जय्यत तयारी होती, अशी तशी तयारी नव्हती. सगळ्या गवळणी नटून थटून आल्या होत्या आणि एवढ्या सुशोभित आल्या होत्या. सर्व गवळणी म्हणायच्या कृष्ण कन्हैया आम्हाला तुझ्याबरोबर अंगसंग करायचा आहे. आणि महाराज सर्व गोपिकांनी कृष्ण कन्हैयाला सांगितलं की कृष्णा आता तू आमच्या बरोबर महारास केला पाहिजे. सुरुवात झाली बाबा महारासाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले. ताली बजाते हुए गोपी आया नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. गरबा खेळू शकता तुम्ही, ज्यांना खेळायचं असेल ते खेळू शकतात. शेवटची संधी आहे. राधा नाचे कृष्ण नाचे, हो राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, नाचे गोपी जन. मन मेरो बन गयो सतीरे पवन वृंदावन, मन मेरो बन गयो सतीरे पवन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपिया. मन मेरो रसती पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सतीरे पवन वृंदावन. देवगाव नहीं वृंदावन. गोल रिंगण करून गोल गोल. हो सूर्य नाचे तारा नाचे, नाचे तरंग. मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन, मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, हो राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन, नाचे गोपी जन. मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन, मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन. खाली बसलेल्या पायावर पाहिजे. जय हो. एक, एक. वाह, वाह. गोल रिंगण. क्या बात है. वाह.
ब्रह्मदेव सुद्धा आणि देवलोक सुद्धा नाचते. ब्रह्म नाचे शंकर नाचे नाचे नंदी हे हरी ब्रह्म नाचे शंकर नाचे नाचे संधी ब्रह्म नाचे शंकर नाचे नाचे नंदी मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सकेरे पावन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपिया नाचे कृष्ण नाचे नाचे गोपिया मन मेरो मन बनलो सखी पावन वृंदावन मन मेरो मन बनलो सखी पावन वृंदावन. काना रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के वार दे ओ गोरी घूंघट उछाल दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे ओ गोरी घूंघट उतार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. भूल गई रे घर की डगरिया जब तक साधन तन मन जीवन सब तुझे अर्पण सब तुझे अर्पण सब तुझे अर्पण प्यार सवरिया माया का तूने रंग ऐसा डाला बंधन में बंध गया बांधने वाला कौन रमापति कैसा ईश्वर मैं तो हूँ गोकुल का चाल दे प्रेरणों में काना रे थोड़ा सा प्यार दे करणों में बेटा के मार दे जय हो जोर से बोलना पडेगा. राधे राधे आणि आनंद घेत असताना सगळ्या गोपिकांनी भगवंताचा अंग संग केला. महाराज संपन्न झाला आणि थोड्या क्षणाकरता गोपिकांना अहंकार झाला. अहंकार असा झाला भगवान आमच्या बरोबर महाराज करतात. आमच्यासारख्या भाग्यवान या जगतात दुसऱ्या कुणी स्त्रिया नाही. म्हणून भाग्यवान आहोत आम्ही की आमच्या बरोबर देव महाराज करतो. म्हणून देव क्षणार्धामध्ये तिथून निघून गेले. आतापर्यंत गोपिका आनंदमय होत्या, आता दुःखीमय झाल्या. विराह अनावर झाला आणि कृष्ण कन्हैयाला हाका मारू लागल्या. युगल गीत कान्हैया रे कन्हैया रे जग जेते
भेटी पुढे येऊ नका कोणाला. वेळा देई भेटी रे कानया रे कानया रे जग जेती कानया रे कानया रे कानया रे जग जेते थांबवा थांबवा. सर्व मंडळीला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, सर्वांनी समोर येऊन या. सर्वांनी समोर या. कानया रे इथे या समोर. चला. जग जेते या, या, या. रे समोर बसा, समोर. कानया रे तिथं जागा खाली आहे, तिथे बसा बघा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता इकडेच येत आहेत ते सगळेजण इकडे लक्ष द्या. सर्वांनी त्यांचं असं स्वागत करायचंय, असं स्वागत करायचंय. उंच 2 हात करायचे आहेत, उंच असे उंच 2 हात करायचे आहेत. आणि सर्वांनी स्वागतार्थ या देशाचे शहीद परिवार या देवगावमध्ये या श्रीमद भागवत कथेमध्ये त्यांचं आगमन होतंय. आपण मोठ्या आवेशाने टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. चले. सर्वांनी वरती हात करायचे. क्या बात है. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. भारत की भारत माता की इनकिलाब इनकिलाब भारत पाकिस्तान बॉर्डर सारखं वातावरण इथं निर्माण झालं पाहिजे. भारत माता की भारत माता की देशातल्या कोट्या